हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार। आजचा व्हिडिओ तसा खास नाही, पण एक नवीन इंटरेस्टिंग गोष्ट माहिती पडली। तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊ शकता, पण मला पहिले माहिती नसल्यामुळे माझं हे मिस झालेलं आहे। पुढच्या काही दिवसात मी परत इथे जाऊन ह्या ऑफरचा फायदा नक्कीच घेईन। आणि आता जवळ झालेले आहेत 7 आणि आपण बघू शकता की किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे। बाहेर मस्त असं थोडं पाऊसही झालेला होता पहिले, आणि आता आलोय आम्ही विजय सेल्सला। माझी मशीन जी आहे ती वॉशिंग मशीन ती खराब झालेली आहे। त्याचा पीसीबी जो आहे तो परत उडत होता, त्यामुळे म्हणजे हे म्हटले की डायरेक्ट आता मशीनच चेंज करून घेऊया आपण। त्यासाठी ते बघायला आलेलो होतो आम्ही, आणि इथे टीव्ही आणि मशीन वगैरे ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यासाठी विजय सेल्स जे आहे ते एकदम खूप प्रसिद्ध आहे। डायरेक्टली एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर त्याची बेसिक आयडिया वगैरे जी असते ना, आपल्याला अशा प्रकारे स्टोअरमध्ये जाऊन मिळू शकते। सो दॅट ना ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या अगोदर आपण ना अशा प्रकारे एक वेळेस तरी म्हणजे डायरेक्ट आपण अशा वस्तू बघू शकतो। सो दॅट आपण घ्यायच्या वेळेस कोणती घ्यायची आणि कोणती नको याचा विचार जो आहे आपल्या पहिल्यापासूनच माइंडमध्ये असेल तर आपण डायरेक्ट ती वस्तू घेऊ शकतो। आणि आपल्याला ती बेसिक आयडिया असते की ही चांगली आहे, त्यामुळे आपल्याला त्यावर म्हणजे डाऊटही येत नाही। मशीन वगैरे बघून झाल्यानंतर जाता रस्त्यानेच आम्हाला फॅशन फॅक्टरी लागते, तर तिथे आम्ही गेलो। ऑफर वगैरे जे आहे ते आम्हाला पहिले माहिती नव्हतं, आणि तिथे गेल्यानंतर कळालं की जुने कपडे घेऊन जे आहे ना थोडेफार पैसे म्हणजे जुने कोणतेही ब्रँडचे असतील ना ते त्यांना आपण देऊ शकतो, आणि त्यावर काहीतरी ऑफर जर म्हणजे आपल्याला नवीन कपडे घ्यायचे असेल तर त्यावर आपल्याला ऑफर मिळेल। म्हणजे जी आहे डिटेल जी म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ती मी शेवटी दिलेली आहे। ते बघून आपण म्हणजे तुम्हाला जुने कपडे जर काढायचे असतील घरामधून, पसारा कमी करायचा असेल तर हे बेस्ट आहे। आपण जाऊन एक वेळेस तरी नक्की व्हिजिट करून बघू शकता। आणि मुळात आम्ही येथे आलोच नव्हतो की आम्हाला कपडे वगैरे जे आहे ते घ्यायचे आणि फॅशन फॅक्टरीला आम्ही व्हिजिट करू असं नव्हतंच, फक्त आलेलो होतो आम्हाला मशीन बघायची होती त्यासाठी। आणि येथे आम्ही आल्यानंतर कळालं की अशी जी आहे ती येथे ऑफर सुरू आहे, पण कपडे वगैरे आम्ही सुद्धा आणलेले नव्हते। तर बघूया म्हटलं आता पुढे काही आहे म्हणजे 2-4 दिवसात किंवा 8-10 दिवसात येथे परत व्हिजिट करू आणि जुने कपडे आणू, सो दॅट यांना देऊ आणि नवीन कपडे जे आहे ते आपण घेऊ शकतो। ऑफर नसली तरीही जो पसारा असतो ना, म्हणजे आपल्याला जर ऑफर नसेलही मिळत आणि आपल्याला पसारा जो आहे तो घरातला कमी करायचा असेल तर हे बेस्ट आहे, आपण त्यांना देऊ शकतो। असंही म्हटलं की आपण असं विचार करतो ना की जुने कपडे आहे यांना कोणाला द्यायचं आणि काय करायचं, पण हे ना म्हणजे हे घेता आहे तीच मुळात छान गोष्ट आहे। आणि आपल्याला माहितीच असेल, आपण जर व्हिजिट केलेलं असेल येथे फॅशन फॅक्टरीला तर कपड्याची क्वालिटी जी आहे ती एकदम छान आणि एकदम मस्त असते। अगदी आपण रिलायन्स ट्रेंड्सला जे जातो ना तिथे जे कपडे मिळतात तेच कपडे येथे मिळतात। आय थिंक मला असं वाटतं की ही त्यांची जी आहे ती सब ब्रांच असेल, आय डोंट नो अबाउट दिस, बट कपड्यांची क्वालिटी जी आहे ती एकदम बेस्ट असते। आणि इथलं कलेक्शनसुद्धा खूप छान होतं। आपण बघू शकताय की इथे छान असे टॉप्स वगैरे जे आहे ते होते, आणि अगदी ट्रेंडी ज्या जीन्स वगैरे ज्या सुरू आहे आता त्या सुद्धा होत्या खूप सुंदर। आणि ऑफरसुद्धा अगदी 20%, 30%, 40%, आणि जुने कपडे जर तुम्ही आणत असाल तर त्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर मिळूनच जाईल। मला तर हे जे ट्रेंडी टॉप्स आहेत ते खूपच छान वाटले आणि खूप भारी वाटले। म्हटलं घेऊया, पण असं वाटलं ना की जुने कपडे जे आहे घरात पडलेले ते पहिले घेऊन येऊ, त्यांना देऊ, आणि जी काही म्हणजे ऑफर मिळेल किंवा जो काही रिटर्न मिळेल त्या आपल्याला यातून त्यानेच आपण जे आहे नंतर कपडे घेऊन घेऊ। म्हणून मी काही घेतलंच नाही, ते फक्त जस्ट चेक केला आणि लगेच निघालो। आणि आपण बघू शकता अनब्रँडेड टू ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिवल जे आहे ते इथे सुरू होतं, आणि इथे व्हिडिओ आपण पॉज करून आपल्याला काही इन्फॉर्मेशन बघायची असेल ते आपण बघू शकता। कोणत्याही ब्रँडचे कपडे जे आहे ते एक्सचेंज करून देत होते, आणि त्यांचे काहीतरी म्हणजे काय म्हणतो आपण त्यांचे रूल्स रेग्युलेशन जे आहे ते होते, त्यावरच ते घेत होते। फाटलेले कपडे अजिबात नका जाऊ घेऊन। येथे पाणीपुरी दिसली आणि पाणीपुरी खायचं नाही असं अजिबात होणार नाही, तर आत्ता थांबलो आहे आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी। आणि गर्दी म्हणजे ऑलमोस्ट 2-4 8 लोक जे आहे ते एक्सचेंजसाठी थांबलेली होती। आपण आपल्या नियरेस्ट फॅशन फॅक्टरीला नक्की व्हिजिट करा, आणि आय थिंक ही ऑफर जी आहे ती जूनपर्यंत असणार आहे। आणि हे जे आहे पिंपळे सौदागरला आहे ही जी फॅशन फॅक्टरी आहे ते। सो यस, आजचा छोटूसा इंटरेस्टिंग व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।